ह्याच्यामध्ये नवीन काहीच नाही ना, 4.5 वर्ष हेच करतात ते. आणि 4.5 वर्ष हे केल्यामुळं UBT प्रत्येक मतदानामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये 7 नंबरला गेलेली आहे, हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही आहे. राहुल नार्वेकर यांनी निकालाची वाट न बघता पक्ष आणि चिन्हाचा लिलाव केला अशी टीका सुद्धा त्यांनी केली. नाही, हे ठीक आहे ना, हे ते गेले 4.5 वर्ष म्हणतात आणि मी त्याच्यावर जबाबदारीनं सांगतोय की ते संजय राऊत साहेब रोज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेतात म्हणून UBTचं अस्तित्व आहे महाराष्ट्राला, तुम्हाला मला पत्रकारांना जाणवतं. गेल्या 4-5 दिवसात सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी चालू आहे, त्यावरनं एकंदरीत काय म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू असताना त्यांच्यासारखं मी काहीतरी बोलणं हे लोकशाहीला धरून नाही. आम्ही आमची भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलेली आहे. आम्ही आशावादी आहोत की आम्हाला न्याय मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल असं केलं की अधिकार सर्व त्यांच्याकडेच राहणार आहेत, त्यामुळे मंत्र्यांचं डेमोलेशन होईल का त्या निमित्तानं असं कुठं असं बोलले? ते वेगळं झालं. कुठं? त्यांनी काहीतरी सर्व अधिकार आता पुढे मुख्यमंत्री सर्व कागद बघतील. नाही, असं कुठेही झालेलं नाही. कॅबिनेटला मी स्वतः होतो, अशी कुठं चर्चा देखील झालेली नाही. मी राज्याचा उद्योगमंत्री आहे, मला माझे अधिकार अबाधित आहेत. वर्षा बंगल्यातून दिल्लीतल्या बंगल्यात जायचं आहे, हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता केली पाहिजे अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केली. मी सांगू का, त्यांच्या पत्रकार परिषदेवर मी बोलतच नाही. ते त्यांची मतं मांडत असतात. तुम्ही ती प्रमाणापेक्षा जास्त मनावर घेता आणि परत त्याचे प्रश्न आम्हाला विचारता. मतदारांनी त्यांना गृहीत धरलेलं आहे, मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही देखील त्यांच्यावर बोलणं म्हणजे त्यांना आहे त्याच्यापेक्षा मोठं करणं, अशा पद्धतीची राजकीय व्यवस्था होऊ शकते. एकनाथ शिंदेची महत्त्वाकांक्षा एवढी आहे की ते पंतप्रधान पदावर सुद्धा दावा करू शकतात. त्यांची राक्षसी त्यांचंच म्हणणं आहे ना हे, त्यांचंच म्हणणं आहे ना. आता त्यांच्या प्रत्येक गोष्ट आपण सिंधुदुर्गच्या विकासावर बोलू. 4.5 वर्ष तुम्ही पण हेच ऐकताय, मी पण हेच ऐकतोय, लोक देखील हेच ऐकतायत आणि म्हणून त्याचं उत्तर दिलं ना मी. 1 नंबरची UBT याच सगळ्या गोष्टींमुळे 7 नंबरला गेली. भास्कर जाधव यांनी एक टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी एक टीका केली आहे, मराठा विरुद्ध OBC असा लढा सरकारला करायचा आहे असं त्यांनी एक वक्तव्य केलं. अजिबात नाही. भास्कर जाधव साहेबांचा गैरसमज असेल. OBC समाजाचं काहीही कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची आहे. तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना घेतलेली होती. आता तीच भूमिका आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे. उद्योग खात्यावर एक टीका होती की मुंबईवरून चाकण जवळ आहे, पण उद्योगमंत्री चाकणला जात नाही, फ्लाईटने फिरतात. कोणी सांगितलं तुम्हाला गेलं साहेब? आपण 6 दिवसापूर्वीचा प्रश्न विचारताय, त्याच्यानंतर मी चाकणला. एक मिनिट, आपण फार जुनी विचार ऐका ना. 7 दिवसापूर्वीच आपण पण अपडेट राहिलं पाहिजे. 15 ऑगस्ट म्हणून मी जाऊ शकलो नाही, 16 ऑगस्टला मी गेलो. त्याच्यामुळे आपण देखील आधुनिक जगामध्ये अपडेट राहिलं पाहिजे. आणि नुसतं गेलो नाही, 16 तारखेला मिटिंग घेतली आणि 17 तारखेला सकाळी त्यांना अपेक्षित असलेलं पत्र पण दिलं. त्याच्यानंतर त्यांच्या टीकेला कशाला मी हे करायचं? त्याच्यापेक्षा उद्योजकांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे मला, की उदय सामंतांनी जी मिटिंग घेतली ती सकारात्मक झाली आणि आमची शंका दूर झाली. शेवटचा एक प्रश्न आहे, निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे, संविधानिक पदावर बसलेले व्यक्ती बोगस आणि भ्रष्ट असं संजय राऊत यांनी परत तेच. तुम्ही पण एवढे जिद्दी आहात ना की ज्या म्हणजे पत्रकार परिषदेवर आम्हाला बोलायचंच नाही, त्या पत्रकार परिषदेवर बोलल्यामुळे नाहक काही मंडळी मोठी होतात. त्याच्यावर मी कशाला उत्तर देऊ? साहेब तुम्ही आता जे काय आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, जे काय आहे ते निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे. ते सगळे विद्वान आहेत की नाही? आणि ते तर न्यायाधीश आहेत आणि न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असला पाहिजे. न्यायदेवता जो काही निर्णय देईल हा सगळ्यांना मान्य असला पाहिजे. व्यवस्था भ्रष्ट आहे असं ते म्हणतात. आता न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे असं जर ते म्हणत असतील तर त्याचा थेट न्यायालयावर आक्षेप जातो. मग न्यायालयानं त्याच्यावर कारवाई करावी, सुमोटो कारवाई करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.